नमस्कार. राम राम मित्रो. आज आपण परळी वैजनाथ ते नगर या मार्गाकडील होत असलेल्या चालू कामाचा आढावा पाहणार आहोत. मित्रो, चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा. चला तर मग व्हिडिओला मित्र, हे अशा प्रकारे या साईडला या इथे हा जो नगर बीड रेल्वे मार्ग होणार आहे या इथपासून चालू होणार आणि या ठिकाणचे हे आपण आज अपडेट घेत आहोत. मित्रो, या ठिकाणी काम चालू आहे आणि या साईडला या बाजूला पण काम चालू आहे. हे अशा प्रकारे मित्रो, या ठिकाणी अशा प्रकारे आणि या साईडला पण एक रेल्वे रोड आतरण्यात येईल असे दिसत आहे. बघू शकतात या साईडला पण खोदकाम चालू आहे आणि आपण जे उभे आहोत हा 4 नंबरचा रेल्वे रोड आणि हा नगर या मार्गाला जोडणार आहे. आणि या ठिकाणी बघू शकता ते पूर्ण खडी येऊन या ठिकाणी खडी आलेली आहे आणि पूर्ण दाबण्यात आलेला आहे. आणि या ठिकाणी बघू शकता हा केस या अशा प्रकारे या ठिकाणी काम चालू आहे. मित्रो, खूप दिवसानंतर या ठिकाणचा व्हिडिओ आज आपण शूट करत आहोत आणि या ठिकाणच्या कामाला काही प्रमाणात वेग आलेला आहे हे आपण बघत आहोत. तसेच या साईडला पण बघू शकतात हा साईडचा पण 5 नंबरचा प्लॅटफॉर्म होईल असं दिसत आहे. हे समोर आल्याच्या नंतर या ठिकाणी पण बघू शकतात या ठिकाणी हे खोदकाम चालू आहे. या ठिकाणी JCB आणि हे हायवा या ठिकाणी काम करताना दिसत आहे. आणि असंच समोर जाऊन या ठिकाणी चालू कामाचे अपडेट आज आपण घेत आहोत. मित्रो, या परळी वैजनाथ या रेल्वे स्टेशन पासून ते नगर या मार्गाला जोडणारा 4 नंबरचा प्लॅटफॉर्म आहे हे आपण बघत आहोत. आणि आज आपण या ठिकाणच्या कामाची अपडेट घेत आहोत. चला तर मग मित्र, समोर होत असलेल्या कामाचा आढावा घेत आहोत. या साईडला हे अशा प्रकारे काम चालू आहे आणि आपण नगर या मार्गाकडे होत असलेल्या कामाचा आढावा घेत आहोत. हे अशा प्रकारे या ठिकाणी पण मुरुम आतरण्यात आलेला आहे आणि अशा प्रकारे समोर काम होत आहे. मित्र, पाहिजे तशी या ठिकाणच्या कामाला गती नाही, पण लवकरच येईल. मित्र, रायमोर रेल्वे स्टेशन, बीड रेल्वे स्टेशन तसेच परळी वैजनाथ रेल्वे स्टेशन या मार्गावरील सर्व रेल्वे स्टेशनची माहिती आपल्या चॅनलवरती आहे, ती तुम्ही पाहू शकता. या अशा प्रकारे या ठिकाणी पण असं काम समोर झालेलं आहे आणि आपण या दिशेला मित्र, काहींच्या खूप कमेंट्स आल्या की या साईडच्या कामाचा आढावा दाखवा. आज आपण या दिशेने होत असलेल्या कामाचा आढावा घेत आहोत. चला तर मग मित्र, समोर या ठिकाणी काम झालेलं आहे हे पाहणार आहोत. समोर आल्याच्या नंतर या इथे हा रेल्वे रोड आणि या इथून समोर हा कनेक्ट होईल असे चान्सेस दिसत आहेत. अशा प्रकारे या साईडला पण खोदकाम झालेलं आहे आणि या साईडला हे हा जो रेल्वे रोड दिसत आहे हा औष्णिक विद्युत केंद्राकडे जाणारा आणि याच्या साईडला हा नवीन दुसरा रेल्वे रोड होईल असं दिसत आहे आणि लवकरच होईल. या ठिकाणी हे पूर्ण खोदकाम झालेलं आहे हे बघत आहोत आपण. तुमच्या काही कमेंट्स असतील तर त्या तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, जेणेकरून तुम्ही दिलेल्या कमेंट्सला मी योग्य प्रकारे उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. मित्र, हे अशा प्रकारे या ठिकाणी हा रेल्वे रोड नगर बीड या मार्गाला कनेक्ट होईल असे चान्सेस दिसत आहेत. आणि हा नगर मार्ग या ठिकाणी हा कनेक्ट होईल, या ठिकाणी हा कनेक्ट होईल आणि समोर या दिशेला पूर्ण स्लीपर आलेले आहेत आणि खडी पण या ठिकाणी आलेले आहेत. आणि मित्र, या ठिकाणच्या कामाला लवकरच वेग येईल असं दिसत आहे. आणि समोर या ठिकाणापासून
1 किलोमीटर अंतरापर्यंत या साईडला खडी अंतरण्यात आलेली आहे समोर. आणि या खडीच्या नंतर एक 2 ते 2.5 किलोमीटर अंतरापर्यंत रेल्वे रुळ अंतरण्यात आलेला आहे. हे पण आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. हे अशा प्रकारे या ठिकाणच्या कामाचा आढावा घेत आहोत. मित्र, या परळी बीड नगर या मार्गावरील आपले एकमेव असे चॅनल आहे की जे आजपर्यंत रायमोर रेल्वे स्टेशन, बीड रेल्वे स्टेशन तसेच परळी वैजनाथ रेल्वे स्टेशन या पूर्ण मार्गावरील सुरुवातीपासून या कामाचे अपडेट देणारे आपले चॅनल आहे. आणि या चॅनलला तुम्ही नक्कीच, चॅनलवरती नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा. या अशा प्रकारे या समोर खडी अंतरण्यात आलेली आहे. आणि या इथपासून ते समोर 1 किलोमीटर अंतरापर्यंत ही खडी अंतरण्यात आलेली आहे. आणि या त्या खडीच्या नंतर आपण जाणार आहोत की ज्या ठिकाणी रेल्वे रुळ अंतरण्यात आलेला आहे समोर, या इथपासून ते किती किलोमीटर अंतरण्यात आलेलं आहे हे पण आपण समोर पाहणार आहोत. चला तर मग मित्र, या दिशेला हा पूल आहे. या इथपर्यंत ही खडी अंतरण्यात आलेली आहे. अशा प्रकारे या पुलावरती आलो आहोत. आणि या पुलापासून अगदी जवळच हा या इथून समोर हा जवळपास 2.5 किलोमीटर अंतरापर्यंत हा रेल्वे रुळ अंतरण्याचं काम पूर्ण झालेलं आहे. या समोर पण जाऊन आपण पाहणार आहोत. मित्र, समोर आल्याच्या नंतर हे अशा प्रकारे बघू शकतात. या पुलापासून समोर आलो आहोत आणि या साईडला हे 2 ते 2.5 किलोमीटर अंतरापर्यंत रेल्वे रुळ अंतरण्याचं काम पूर्ण झालेलं आहे. आणि आपण या दिशेला नगर हा मार्ग आणि या ठिकाणी बघू शकतात. मित्र, हे अशा प्रकारे या आपण परळी बायपास या इथपर्यंत आलो आहोत. आणि या समोर हा परळी बायपास या इथपर्यंत हे अशा प्रकारे काम झालेलं आहे. आणि या चालू कामाचा आज आपल्या या व्हिडिओमध्ये आपण आढावा घेतलेला आहे. आणि मित्र, हे अशा प्रकारे या ठिकाणी कामाचा आढावा झालेला आहे. आणि या इथे बघू शकतात या अशा प्रकारे या इथे पुलाचे काम राहिलेले आहे. आणि हा परळी बायपास. मित्र, ठिकाणी पूर्ण विराम देतो आणि भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.